नमस्कार, तू हिरे माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे अंजली घरी आलेली असते, तेही राकेशसोबत. राकेशची असली परिस्थिती पाहून तिला खरंच वाईट वाटत असतं. तिला वाटत असतं की यांना घरी आल्यावर तरी सगळं आठवावं, पण त्याला काही आठवल असं काही संकेत काही दिसेना. त्याच वेळेला समोरून मामा दार उघडतात आणि सरप्राईज, वेलकम असं म्हणत छान प्रकारे स्वागत करू लागतात. आणि इतकी सुंदर तयारी केलेली पाहून सगळेजण चकित होतात. तर हे सगळं मामा तुम्ही कधी केलं म्हणून अंजली विचारू लागते. तर मामी म्हणते, मी जर घरी असते तर मीही करू लागले असते. आजी म्हणू लागते, हे सगळं राहू द्या बाजूला, आता सगळ्यांनी सगळ्यात पहिले अंजलीला औक्षण करून घरात घ्यायला हवं. तर आजी आता इथे ईश्वरीला हाक मारते औक्षण करण्यासाठी. आणि अंजलीचा चेहरा पाहता क्षणी ईश्वरी लगेचच बाजी पलटते आणि ती म्हणू लागते की आजी, तुम्ही सगळ्यात मोठे आहे ह्या घरामध्ये, तर तुम्हीच औक्षण करा ताईंचं आणि मग त्यांना घरात घ्या. आजी मग आपल्या पंतीला स्वतः औक्षण करून घरामध्ये घेऊ लागते. सगळ्यांचं कोडकौतुक झालेलं असतं करून. बाळासोबत सगळेजण खेळण्यासाठी उत्सुक असतात. कधी बाळ एकदा घरात येते आणि सगळेजण त्याच्याशी गप्पा गोष्टी करताय म्हणून सगळेजण खूप आनंदी असतात. आजीने इथे छान प्रकारे अंजलीचे पाय धुवून तिला घरामध्ये येण्यासाठी सांगितलेलं असतं. लक्ष्मीच्या पावलांनी आपली ही छकुली घरात येते, या सगळ्या गोष्टीचा आनंद सगळ्यांना होत असतो. आणि फुलाच्या गालीच्यावर यावं चालत असं इथं म्हणू लागतात मामा अंजलीला. अंजली मग तिकडे फुलं पाहू लागते, किती छान डेकोरेशन केले, सगळं काही पाहू लागते. दारातनं एंट्री केल्या लगेचच आता इथे बाळाच्या अंगावरती फुलांच्या पाकळ्यांचा छान वर्षाव झालेला असतो. हे सगळं पाहिल्यानंतर अंजली मामांना म्हणू लागते की तुम्ही खरंच माझ्या बाळासाठी खूप छान तयारी केली, मला खूप आवडलं. तर इथे मामा म्हणू लागतात, तुला काय वाटतं हे सगळं मी केलं आहे, मला कधी जमणार? खरं तर हे सगळं ईश्वरी आणि अर्णवने मॅनेज केले. त्यांनी पटपट घरी येऊन एवढी सगळी तयारीही केली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये तुझ्यासोबतही आले. हे सगळं तर जमवावं तर ह्या मामा मामीनेच जमवावं, मी फक्त नावाचा मामा आहे तुझा. खरं तर बाळाच्या मामा मामीनेच हे सगळं छान केलेलं आहे. हे पाहिल्यानंतर अंजली मग लगेचच घरात जायची सुरुवात करू लागते, काहीही न बोलता. इथे ईश्वरी आणि चिंटूकडे ती पाहतही नाही. तर राकेशला घरात येण्याचा आग्रह करू लागतात सगळेजण. आणि राकेश जणू काही ह्या घरात अनोळखी असल्यासारखा, पहिल्यांदाच आल्यासारखा वागत डचकतच चाललेला असतो. आणि एवढी छान तयारी पाहून खरं तर अंजलीला आनंदही झालेला असतो. बाळाचं स्वागत खूप छान झालं आहे म्हटलं, सगळ्यांनी इथे कौतुक केलेलं असतं अर्णव आणि ईश्वरीचं. आता रूममध्ये गेल्यानंतरही किती छान सजावट केली आहे म्हणून अंजली पाहू लागते. मामा म्हणू लागतात, पाहिलं ना बाळाच्या मामीने किती छान इथे डेकोरेट केलेलं आहे, हे सगळं काही फक्त ह्या छकुलीसाठी केलं आहे बरं. तर इथे सगळेजण आता रूममध्ये आलेले असतात. अंजलीला आराम करायला बसायला सांगतात. बाळाला छान पाळण्यामध्ये ठेवलं जातं आणि इथे मामा मामी नेहमीप्रमाणे वाद घालू लागतात. मी ना बाळाला जोजवते, तर मामा म्हणू लागतो की नाही मी करेल. तर इथे दोघंजणं मी 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 करत करत दोघं भांडू लागतात. आणि मामा म्हणू लागतात मग, अरे देवा, हे दोघं पुन्हा सुरू झाले. इथे पुन्हा एकदा अर्णव आणि ईश्वरीला मामा म्हणू लागतात की तुम्ही दोघं खरंच किती हट्टी आहात हो, तुम्हाला दोघांना बाळाला सोडावंसंच वाटत नाही. जर तुम्ही दोघंजण असेच तिच्यासोबत खेळत राहिले ना, तिला कधी एकटेपणा येणार नाही आणि ती कधी एकटीही राहणार नाही, असं म्हणत सगळेजण मग कौतुक करत असतात छकुलीचं. आजी म्हणू लागते की किती दिवस छकुली म्हणून तिला हाक मारणार, आपण तिचं नामकरण सोहळा ठेवूया, लवकरच बारसं करून टाकू, म्हणजे छकुली मकुली अशा काही नावाने हाकच मारायला नको. 8 दिवसांनी आपण बरोबर बारसं करूया, सगळ्यांनी आपापल्या नावांची लिस्ट काढा बरं, असं इथे सगळ्यांना आजी सांगू लागते. प्रत्येकजण असं बोलत असतानाच राकेश म्हणू लागतो की मी जरा बाहेर जाऊ का, माझा इथे जीव गुदमरतोय. तर अंजली म्हणू लागते की तुम्हाला कुठल्याही प्रकारची जबरदस्ती इथे राहणार नाही, तुम्ही जाऊ शकता बाहेर. मग इथे राकेश हॉलमध्ये निघून गेलेला असतो. अंजलीला वाईट वाटत असतं, पण थोडा वेळ त्यांना द्यायला हवा, त्यांच्यावरती कुठल्याही नात्याचं ओझं नको द्यायला असं म्हणत अंजलीने त्याला मोकळं केलेलं असतं. पण तिला खरं तर ह्या गोष्टीचंही वाईट वाटत असतं की यांना काहीच आठवत नाही आहे. त्यात आजी पण म्हणू लागते की तू असं किती दिवस अर्णव आणि ईश्वरीवरती राग भरणारे, ती आपली माणसं आहे हे लक्षात घे ना तू. आपली माणसंच तर आपल्यासाठी जीव काढतात ना, तुझ्यासाठी तुझ्या बाळासाठी. बघ ना किती काय काय केलं आहे, या सगळ्या गोष्टींची जाणीव तू ठेवायला हवी आणि असं राग भरणं योग्य नाही. इथे मामी विचार करत असते की आकाश कुठे गेला आहे, बहुतेक हा नम्रताकडेच भेटायला गेला आहे वाटतं. आणि खरंच आकाश नम्रताला भेटायला तिच्या घरी गेलेला असतो. इथे तो काकूंना म्हणू लागतो की मला नम्रताशी बोलायचं आहे, ती माझे फोन उचलत नाही.
हे ऐकल्यानंतर लगेचच इथे काकू पण म्हणू लागतात की खरंच आज ना ती खूप दिवसभर चिडचिड करत होती, काय झालं काही समजेना, आम्हालाही काही सांगेना. तितक्यात नम्रता तिथे येते. आकाशला पाहिल्यानंतर मला कोणाशी आई बोलायचं नाही, त्यांना निघून जायला सांग असं म्हणू लागते. तर इथे ती सांगू लागते की हे बघा, तुम्हाला दोघांना एकमेकांशी बोलायचं आहे किंवा नाही ते तुम्ही दोघांनी एकमेकांशी बोलून परस्पर सोडवा. मला तुमच्या दोघांमध्ये अजिबात कशातच ओढायचं नाही आणि तू त्यांच्याशी बोलायला हवं असं हट्ट इथे नम्रताच्या आईने केलेला असतो. मग नम्रताच्या आई मी आले चहा घेऊन म्हणत किचनमध्ये जाते. तरी ते आकाश तिला जवळ घेऊन म्हणू लागतो की प्लीज माझं ऐकून घे, मी कुठल्या परिस्थितीत अडकलो ते तरी ऐकून घे. इकडे मामी ना राकेशचा जरा पाहुणचारच घ्यायला गेली आहे. तिला ना डाऊट आहे की हा नाटक करतोय. त्याची जी नाटकं आहे ती उघड पाडण्याचा प्रयत्न मामी करण्यासाठी गेलेली असते. चहाचा कप घेऊन जाते आणि थँक्यू हा मावशी, तुम्ही कामाला बाई दिसतात असं राकेश म्हणू लागतो. तर त्या वेळेला लगेच वल्लवी रागवते आणि म्हणते हे जी तुझी नाटकं आहे ना ते माझ्यासमोर दाखवायची नाही, मी तुला चांगलंच ओळखते. आणि मावशी मावशी काय चाललं आहे रे, अंजलीची मी मामी आहे तेव्हा मला मामी म्हणून हाक मारायची. इथे ईश्वरी हे सगळं काही प्रकार पाहते आणि मनातले मन म्हणू लागते की बहुतेक मामीला याचा खरा चेहरा काय आहे या माहिती आहे बहुतेक, म्हणूनच मामी ह्या स्वरात बोलले असतील का. मामींना कॉल येतो धुमाळ्यांचा. मामी पटकन घराच्या बाहेर निघून जाते फोनवर बोलण्यासाठी. इथे ईश्वरी हळूहळू पायऱ्यांनी खाली येते. राकेश तिला पाहून म्हणू लागतो मॅडम हे तुमचं घर आहे ना आणि खूप छान आहे हां असं म्हणत मला काही माहितीच नाही कोण आहे तुम्ही, हे घर कसलं आहे काय असं ॲक्टिंग करू लागतो. आणि त्याची ॲक्टिंग पाहून इथे ईश्वरीचा संताप होत असतो. धुमाळांनी कॉल केलेला असतो. आता त्यांना इथे वल्लवीला भेटायचे, आत्ताच्या आत्ता भेटायला या असं म्हणत तो तिला लोकेशन पाठवतो आणि भेटायला बोलवतो. धुमाळ म्हणतोय की मला काही करा तर यातनं बाहेर पडायचं आहे. तर वल्लवी म्हणते मी आहे ना, मी सांगते तसं करा लगेच तुम्ही यातनं बाहेर पडेल. मग आता त्यांनी भेटायला ज्या ठिकाणी बोलवलं आहे तिथे वल्लवी जाणार असते. नम्रताशी आकाश बोलण्याचा खूप प्रयत्न करत असतो, काय काय घडलं काय काय नाही सांगण्याचा प्रयत्नही करत असतो. पण इथे आपल्याला ओव्हरच करते नम्रता असं जाणवेल बरं का. कारण ही नम्रताना त्याला एक शब्द बोलू देत नाही आणि तो सांगतोय की माझे काय प्रॉब्लेम होते हॉस्पिटलमध्ये काय काय होतं ते तरी ऐकून घे. ती ऐकण्याची मनस्थिती दाखवत नाही आणि ती म्हणू लागते की तिथे ते ईश्वरी होती, माझी जिजू होते, ते सगळं हँडल करून घेणार होते, तर तुझी काय गरज होती, जर तुला यायचं नव्हतं तर तुम्हाला सांगायचं ना मी येणार नाही, मी कशाला वाट पाहत बसले होते तिथे, माझा किती अपमान केला त्या अधिकाऱ्यांनी असं वगैरे वगैरे बोलताना आपल्याला ते दिसेल. इथे मात्र ईश्वरी अर्णवला म्हणते की मला नाही हा राखेचा संताप होतोय, फार भारी ॲक्टिंग करतो तू, एकट्या एकट्या ते जणू काही मी ह्या घरात पहिले ते चालू आहे असं इकडे तिकडे टकमक पाहू राहिला. तर मला ना एक युक्ती सुचली आहे, आपण ना त्याला घर दाखवण्याच्या निमित्ताने आपल्या खोलीमध्ये आणूया, त्याला सगळं काही कानाकोपरा दाखवायचा, पैशांची बॅगही दाखवायची आणि ती बॅग पाहून तो काय रिॲक्शन देतो ते आपण टिपण करूया आणि आपल्या लक्षात येईल की हा खरं बोलतोय की खोटं बोलतोय. पैसे पाहिल्यानंतर तर हा नक्कीच त्याचं खऱ्या रंगात येणार. इथे नम्रता इतकी रागवली आहे आता आकाशला म्हणू लागते की मला तर असं वाटू लागलं आहे तुमचं माझ्यावर प्रेमच नाही आणि एक दिवस तुम्ही मलाही विसरून जाल, मला तुम्ही अजिबात गृहीत धरतच नाही आहे. तुमचं हे जे वागणं आहे ते मला खूप खटकतं आहे. मला असं वाटत नाही आपलं नातं जर असंच राहिलं तर टिकेल. या शब्दात बोलल्यानंतर आकाश तिला म्हणतो तू काय बोलते, तुला कळतं आहे का. तर ती म्हणते हो कळतं आहे मला असं म्हणून ती घरामध्ये निघून जाते. आणि हे सगळं काही शुभंकर लांबून पाहत असतो. शुभंकरच्या येण्याने काय काय प्रॉब्लेम सुरू झाले, या सगळ्या गोष्टीचा काय परिणाम होणार, शुभंकरला नम्रताशी लग्न वेळेवर करावं लागतं की काय असंही वाटू लागले आता मला. चला पुढे आपल्याला हे पाहायला मिळणार. इथे अर्णव आणि ईश्वरी राकेशशी बोलण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याच्या जवळ येतात आणि जिजू तुम्ही किती वेळ असे एकटेच एका ठिकाणी बसणार, चला ना मी तुम्हाला घर दाखवतो असं म्हणत इथे अर्णव त्याला हट्ट करत असतो. तर तो म्हणतो नाही मला नाही यायचं. तरी ते ईश्वरी लगेच सांगू लागते जुन्या आठवणी, बघा तुम्ही ह्या जागेवर पडला होता, तुमच्या डोक्याला मार लागला तर जबरदस्त, आठवतं का. तर इथून आता सुरुवात होणार घर दाखवायची ना. इथे आता मामी गेलेली आहे त्या धुमाळ्यांना भेटण्यासाठी. धुमाळ्यांना काही करून या सगळ्या प्रकरणातनं स्वतःला सोडवायचे. तर धुमाळ त्यांच्याकडे मदत मागत असतात आणि राकेश घरामध्ये आलेला असतो, रूममध्ये पण गेलेला असतो. तिथे गेल्यानंतर अर्णवला कॉल येतो. अर्णव फोनवर बोलण्यासाठी बाहेर येतो. बाहेर गेल्यानंतर इथे राकेश त्या पैशांकडे एकटक पाहत असतो. ते पैशांच्या बॅगच्या हळूहळू जवळ जातानाही दिसू लागतो. इकडे मामीला वल्लवीला धुमाळ सांगतात की मला काहीच सांगायचं नाही, मी तुम्हाला आता या सगळ्या प्रकरणात अडकवणारच, तुम्ही मला अडकवण्याचा प्रयत्न करताय,
तर तुम्हाला मी एवढ्या सहजासहजी सोडणार नाही. तुम्हाला काय वाटतं? माझ्याकडे आणखी निगेटिव्ह जे आहे ना, जे ओरिजिनल फोटो तेही आहे. ते दाखवल्यानंतर राज शिर्के हे निर्दोष होते हे सिद्ध होईल आणि तुमचा सगळा चेहरा सगळ्या जगासमोर मी आणेल, असं धमकी आता धुमाळ यांनी वल्लवीला दिली आहे. राकेशने आता त्याचा खरा चेहरा दाखवायला सुरुवात केली आहे. एवढे पैसे पाहिल्यानंतर त्याचे डोळे गरगरायला लागले आणि त्या नोटांच्या बंडलमध्ये त्याने आता हात घातलेला आहे. चला तर मग पुढे जो ट्विस्ट येणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया.